शिवसेना युबीटीचा आज वरळीच्या NSCI डोममध्ये निर्धार मेळावा आहे। मतचोरी, मतदार यादीतल्या घोळ्याबाबत उद्धव ठाकरे यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत आणि या मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरे बोगस वोटिंग बॉम्ब फोडणार आहेत। दिल्लीमध्ये राहुल गांधींनी ज्या प्रकारे सादरीकरण केलं, अगदी तशाच प्रकारे मुंबईतल्या मतदार यादीतल्या घोळाचं सादरीकरण आदित्य ठाकरे सुद्धा करणार आहेत। तर वरळी डोम इथे काही वेळामध्ये हा मार्गदर्शन मेळावा सुरू होणार आहे। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत, जाणून घेऊया त्यांच्याकडून आणखी या संदर्भातली सविस्तर या क्षणाचे तपशील काय आहेत। कृष्णात, मोठा कार्यक्रम होतो आहे, शिवसेना युबीटीचा हा एक मेळावा आहे आणि आदित्य ठाकरे या मेळाव्यामध्ये सादरीकरण करणार आहेत। जसं दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी प्रेझेंटेशन केलं होतं, तसंच काहीसं इथे आदित्य ठाकरे पण करणार असल्याचं कळतंय। काय नेमकी सगळी तयारी दिसते आणि कितपत शिवसैनिकांमध्ये उत्सुकता आहे? अनुपमा, मतदार यादीतील घोळाचा जो आहे तो मुद्दा वारंवार उपस्थित केला जातोय, खास करून ठाकरे बंधूंच्याकडून केला जातोय आणि तोच मुद्दा धरत त्याच्या संदर्भातलं एक सादरीकरण हे आदित्य ठाकरे करणार आहेत आजच्या मेळाव्यात। आजचा मेळावा हा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला जातोय। निर्धार मेळावा, संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा, अशा प्रकारचं एक घोषवाक्य घेऊन हे उद्धव ठाकरे गट हा पुढे जाताना पाहायला मिळतोय आणि याच पार्श्वभूमीवर आजच्या मेळाव्यामध्ये प्रामुख्यानं काय काय गोष्टी असणार आहेत या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे आहेत। काय मेळाव्याचं स्वरूप आहे, कारण जो मतदार यादीतला घोळ आहे त्या पार्श्वभूमीवर मोर्चाचं आयोजन केलं गेलेलं आहे, त्यानंतर आदित्य ठाकरे आज प्रेझेंटेशन देणार आहेत। काय नेमके काय काय असणार आहे आजच्या या निर्धार मेळाव्यामध्ये? मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख ते उपशाखा प्रमुख हे उपस्थित असणार आहे आणि त्यांना मार्गदर्शन आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे करणार आहेत। ओके, परंतु प्रेझेंटेशन महत्त्वाचं असणार आहे, कारण मतदार यादीतल्या घोळ्याच्या संदर्भात प्रेझेंटेशन असेल। आता ते सादरीकरणामध्येच तुम्हाला कळेल, त्या संदर्भात आदित्यसाहेब जे काय सादर करतील, जी माहिती देतील, हे त्यांच्या प्रेझेंटेशनमध्येच कळेल। ओके, त्याचबरोबर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील हा मेळाव्याचं एक विशेष महत्त्व आहे। 5 जुलैला याच ठिकाणी जो मेळावा झाला होता ते एक अद्भुत मेळावा झाला होता, त्यानंतर हा मेळावा पार पडतो या ठिकाणी। हा नक्कीच याचं वैशिष्ट्य आहे आणि याचं महत्त्व आहे, कारण येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात च्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना हा मार्गदर्शन मेळावा होणार आहे आणि आमचे पदाधिकारी उत्साहाने आणि या मार्गदर्शनाची वाट पाहत आहेत आणि नक्कीच योग्य ते मार्गदर्शन आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि आदित्यसाहेब ठाकरे यांच्याकडून केले जाणार आहे। नक्कीच ज्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मतदार याद्यामधला घोळ जो आहे तो समोर आणण्याचा प्रयत्न हे आदित्य ठाकरे केले जाणार आहे, आदित्य ठाकरे यांच्याकडून केला जाणार आहे। मुंबईतले महत्त्वाचे पदाधिकारी, उपशाखा प्रमुख ते विभाग प्रमुख, अशा प्रकारचा सर्व पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा आहे। जवळपास 6000 क्षमतेचं हे NSCIचं डोम आहे आणि साधारणतः 5:30च्या दरम्यान, 5:30-6च्या दरम्यान या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। ठीक, कृष्णात जरूर लक्ष ठेवून रहा, अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। आजचा मेळावा हा उपशाखा प्रमुखांचा मेळावा, जे आमचं प्रत्यक्ष जमिनीवरची फौज आहे, सैन्य आहे, त्यांना आपण आज काय संदेश देतोय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। उद्धव ठाकरेजी पक्षप्रमुख आज त्यांना मार्गदर्शन करतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईतून, हा फक्त मुंबईतल्या उपशाखा प्रमुखांचा मेळावा,